झी मराठी, चर्चाही होणारच। हातकणंगले बसस्थानक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे। रस्त्यांवरील अनधिकृत वाहनं, बेशिस्त पार्किंग आणि रस्त्यांची अपुरी रुंदी यामुळे इथं रोजच गर्दी, वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रसंग घडतात। प्रशासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तर प्रत्यक्षात काहीच उपाययोजना झालेल्या नाहीत। त्यामुळे या परिसरातील नागरिक आणि प्रवासी दोघेही हैराण झालेत। बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच खासगी रिक्षा आणि दुचाकींच्या रांगा लागल्यात। परिणामी बसना वळण्यासाठी जागा मिळत नाही। सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या या ठिकाणी ना सिग्नल आहे ना वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी। शाळा कॉलेजच्या वेळात ही परिस्थिती अधिकच बिकट होते। दररोज शाळकरी मुलं, वृद्ध आणि महिला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतात। थोडक्यात अपघात टळतात, पण प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली। सर्वसामान्य प्रवाशांसोबतच बस चालक आणि खासगी वाहनधारकांनाही या अनागोंदीचा त्रास सहन करावा लागतोय। यामुळे अपघातांची शक्यता सतत निर्माण होते। अनेक वेळा किरकोळ धक्काबुक्की, वाहनांमध्ये घासाघाशी यासारखे प्रकार घडतात। वाहतूक पोलीस किंवा स्थानिक प्रशासनानं इथं किमान सिग्नल, वाहनतळ किंवा वाहन नियंत्रक नेमावा अशी मागणी अनेकदा केली आहे, पण काहीच बदल दिसत नाही, असंही नागरिकांचं म्हणणं आहे। स्थानिक नगरपंचायत किंवा प्रशासनाने याकडे तातडीनं लक्ष देऊन ठोस उपाययोजना न केल्यास नागरिक आक्रमक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळतात। विनोद शिंगे, कुंभोज।